एसटी फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं आहे. त्याच्यानंतरच्या असणाऱ्या ज्या घडामोडी आपण असं बघतोय त्या ह्याच्यामध्ये भारत सरकार जे आहे हे एकंदरीत सेल आउट केलं गेलेलं आहे. म्हणजे नुसतं आर्थिक दृष्टिकोनातून सेल आउट केलेलं नाहीये, तर देशाची सार्वभौम सुद्धा विकल्या गेलेली अशी असणारी परिस्थिती आहे, घाण ठेवलेली अशी असणारी परिस्थिती आहे या सगळ्या याच्यामध्ये. तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण असणारा कार्यक्रम केला पाहिजे आणि 23 तारखेला नागपूरला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती धरणं आयोजित आम्ही असणारं करतोय. आणि तिथे ज्या व्यक्तीचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे नाव आहे ते एसटीच्या फाईलमध्ये आत्ता असणारं जे आलेलं आहे ते फक्त त्यांनी असणारं डान्स केला, मुजरा केला एवढाच उल्लेख आहे. पण एवढ्याच मुद्द्यावरनं जे काही सरेंडर करण्यात आलेलं आहे, आर्थिक बाजारपेठ सरेंडर करण्यात आलेली आहे, राजकीय निर्णय घेण्याची शक्ती सुद्धा सरेंडर करण्यात आलेली आहे. आणि ती आता आपल्याला सरळ सरळ दिसते की अमेरिकेने तुम्हाला 30 दिवसाचं पेट्रोलियम प्रॉडक्ट्स विकत घेण्याची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तेव्हा इथं पॉलिटिकल सोव्हरॅनिटी जी आहे ही सुद्धा आता अमेरिकेकडे घाण ठेवण्यात आलेली अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशा ह्या परिस्थितीच्या विरोधात आपण असा आवाज उठवला पाहिजे. आणि मोदींचा तेवढाच उल्लेख आहे असं मला वाटत नाही. तर एसटी फाईलमधनं जे काही शारीरिक स्त्रिया असतील, लहान मुली असतील, मुलं असतील, याच्यामध्ये सुद्धा जे आलेलं आहे तिथे एवढं सरेंडर करणं म्हणजे अजून त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा RSSला आम्ही असं विचारणार आहोत तिथे की अशा व्यक्तीला तुम्ही प्राईम मिनिस्टर कसं त्या ठिकाणी ठेवताय, की जो ब्लॅकमेलिंग होतोय, अशा ब्लॅकमेलिंग होणाऱ्या प्राईम मिनिस्टरला तुम्ही असं कसं मानताय, कसं ठेवताय, याचा तुम्ही असणारा खुलासा करा. हे विचारायला जे आहे ते 23 तारखेला नागपूरला लोकांना आम्ही बोलवणार. इथल्या असणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी मी असं आवाहन करणार आहे की जे काही आर्थिक दृष्टिकोनातून सरेंडर झालेलं आहे त्याचा पहिला फटका तुम्हाला असा बसेल